बजरंग तू? होय डॉक्टर साहेब, मी आज तू इथे कसं काय? आता इथे रतन बसली होती. मग रतन कुठे गेली? माझी रतन? रतन, हा? अहो पाना उलटा फिरला बघा. हा, तुमची रतन आता तुमची राहिली नाही. तुम्ही इथं नुसतं या फोटो संघ खेळत बसलाय, तिकडं त्या रतनबाईनं अख्खा सिनेमा कंप्लीट केला आमच्या डायरेक्टरा संघ. हा, मालका संघ. अहो, मालकिनीच्या गळ्याला फास लावून मालकाच्या गळ्यात लग्नाची माळा घालायला निघाले तुमची रतनबाई. काहीतरी करा की तुम्ही. छे छे, डोकं अगदी भांडावून गेलाय. तू आणि मी एकत्र यावं म्हणून कालपर्यंत ती रमा प्रयत्न करत होती. म्हणून आपण प्रेमाचं नाटक पण सुरू केलं. आणि तीच रमा आज माझ्याकडे तिरस्कारानं बघायला लागली. एखाद्या मारक्या म्हशीसारखी. हो ना. माहित नाही रेडा, नाही रेडा तोंडे, नाही ते गायतोंडे. आपल्या प्रेमाचं नाटक आता सुरू. अंक दुसरा. प्रिये लाडके. रतन, तुमची बाथरूम मधली आंघोळ ऐकली. तुमच्या प्रेमाचा बगीचा बघतोय. तुझ्या आणि ह्यांच्या प्रेमात आहे आता तुमची लग्नापर्यंत बदल गेली. निर्लज्जा. कोण? ही हे शोभत नाही तुम्हाला माधव? का शोभत नाही? हेच दुसऱ्याच्या बायकोवर असं करणं. दुसऱ्याची बायको? मग हे काय तुमची बायको आहे? माझी. समजा ही जर माझी बायको होणार असेल तर? पण तुम्हाला एक बायको असता ना? ती पहिली आणि ही दुसरी. रतन, हे खरं आहे? हो, माणसं दोन गाड्या नाही का ठेवत? मग दोन बायका करायला काय हरकत आहे? एक अँबॅसेडर, दुसरी फिएट. ठेवा, फियाट ठेवा, टेम्पो ठेवा, ट्रक ठेवा, सुपरस्टार तुम्ही. रमाबाईसाठी मी होऊ देणार नाही. तुमच्या बायकोच्या दुःखाची तुम्हाला काळजी नसेल पण मला आहे. मिस्टर, माझ्या बायकोची काळजी घेणार आहे तुम्ही कोण? ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण खाजगी रहस्यमय सत्य. रतन, ही काय तिकडंबाजी आहे? रमाला वाटतं की तू आणि मी, येस आणि तू म्हणतेस की तो डॉक्टर आणि रमा, येस. आणि त्या डॉक्टरच्या एकंदर वागण्यावरून असं वाटतं की तो डॉक्टर आणि हो नो जिजाजी. जिजाजी, आपण त्या डॉक्टरचा पाठलाग करूया. का? पण मी नक्की सांगते, तो रमाताईलाच भेटायला जाणार. मग चल. ओके. खोटारडे, तुम्ही मला फसवलं. चालते बाई तू नदी. तुमचं तोड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. तुमचा गैरसमज आहे की रतन आणि तुमचा नराम. त्यामुळे किती घोटाळे झाले ठाऊक आहे तुम्हाला? मी काय, माझं काय? तुमच्या सांगण्यावरून विवाह जायची तयारी केली. मी तर होतो. पिंटू सकट हा संसार आणि फर्निचर सकट नवरा ताब्यात घे असं त्या सटवीला रतनला सांगितलं. म्हणजे रतन तुम्ही त्या लेडी केली होती ताब्यात दिलं? तुमच्यामुळे. म्हणजे तुम्ही आपण लोणी बोकाच्या तोंडात दिलं? म्हणजे तुम्ही हरणीला वाघाच्या तावडीत दिलं? तुमच्या काढोपणामुळे. मला हे सांगा, तुम्ही रतनला तुमच्या माझ्या मधलं रहस्य का सांगितलं? मग ती मला तुमच्यापासून तोडायला बघत होती. आता मी सांगते तसं करा. मी माझ्या नवऱ्याला रतन पासून तोडत आणते. तुम्ही तिला गोपीपर्यंत नेऊन सोडा. नाही, तोडत आणण्याचं तुम्ही बघा, पण कुठं नेऊन तोडायचं मी बघणार. मी रतनला सरळ पळवून नेऊन तिच्याशी लग्नच करणार. तुम्ही तुम्हाला आयडिया आवडली ना? मी सोडा सोडा. थोडा डॉक्टर, त्याला डॅशिंग असावं लागतं. डॅशिंग. डॅशिंग. मी गोपीला सरळ हे करून टाकीन. हे म्हणजे खलास करून टाकीन. आवाज. बघाराम आणि आवाज. आवाज. आवाज तर आवाज मला काही. अरे मी बघतोस काय? चायला आवाज दे. आवाजाला चायला दे. थांबा, मी आहे ना, मी बघतो त्याला. अबे ओ बगाराम, नशा पानी करके आया क्या रे? तुम्ही आतला रे? ये प्रीति का नशा है, मेरे में डैशिंग नहीं है, ऐसा लोग बोलता है. आज मैं
तेरी ये मुंडी काट के रतन के कच्ची बोल टीवी का एंटीना है उस पर लटकाऊंगा। चॅलेंज चॅलेंज वागा ओंपासा युगांडा नैरोबी मंजर ABCDEFGHIJK। अरे तू काय करशील रे के फराकडी हा साहेब काकडी दारा सिंगाने मी काढली होती काकडी फक्त 10 रुपये किलो काकडी काकडी मी तुला 10 रुपयासारखा कथा मी तुला काकडी सारखा कथा कथा खाईन। अबो कक्कड सिर. मी तुला या गाजरासारखा कचा कचा खाईन रे. हा, साहेब. लाल गाजर फक्त 15 रुपये किलो सगळ्यांना दे. अबे बैंगन अबे मच्छर छाप उदबत्ती उदबत्ती हा? माझी उदबत्ती ओ उदबत्ती उदबत्ती साहेब हे मच्छर कुठं आलं मध्ये नाही म्हणलं भाजीचे पैसे कोण देणार किती झाले समजा भाजीचे 840 रुपये होय 840 840 होय. या डॉक्टर कडनं घ्या डॉक्टर? यानेच मला पहिल्यांदा आवाज दिला म्हणून मला स्फूर्ती आली याच्याकडनं घ्या डॉक्टर पैसे हा, करा, करा. तुम्ही सगळ्यांनी चॅलेंज घेतला होता आपण वाटून घेऊ। चल, 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 याच्याकडनं घ्या ना, आम्ही जरा हवालदार त्या- हवालदार हवालदार इकडे तेरे को बाद में देखना रे भजी के पड़े में पड़ता है कि काय करताय मला हवालदार पैसे द्या हवालदार धरा त्याला हवालदार मेरे पीछे अरे हवालदार पीछे मेरे अरे गप साहेब माझ्या भाजीचं 840 रुपये झालं होय. और मैं 2 कद्दू के 200 रुपए। हाँ। 200 रुपए? जी जी। हा, क्या? अच्छा, ठीक आहे पैसे पैसे अरे पैसे म्हणतो तर ए माझ्या उदबत्ती अगं थांब अगं ए उदबत्ती अगं थांब मी आलो ना अगं ए उदबत्ती आहा आहा ए अगं ए कुठे गेली हा. ए माझ्या उदबत्ती ए माझी बिना तेरे बिना भी क्या जीना माझी मीना ठरलं काय रामबाण उपाय। काय ते? मी बरोबर रात्री 8 वाजता टेलिफोन बूथ मधून रमाबाईना फोन करेन हा आणि रमाबाईने तो फोन ट्रंक कॉल असं समजून घ्यायचा। म्हणजे रंगोबाबांचा टरकाल समजून मालकीन बाईने बोलायचं. टाळ्यानंतर वाजवा। मी काय सांगतो ते ऐकून घ्या। रतनला सांगायचं की रंगो बाबाने अर्जंट वाईला बोलवलंय म्हणून। हा. या बया लई झाक आयडिया मी मालकी बाईची समजा नीट समजावून सांगते बघा नीट समजावून सांगा ना तर मालकीनबाई मला समजावून सांगतील रॉंग नंबर असं समजून। काय मजा आली ना गंमत असतोय यस माधव सुखात नाही या हा काय म्हणाला तुमच्या थिएटरला कुठला पिक्चर चाललाय आज? सिनेमाचा थिएटर रॉंग नंबर रतन नाही नाही फक्त रतन। कोण बाबा हो मी रमाज बोलते का मी बोलतो. काय ट्रंक कॉल केला होता बाबा आणि ते काय म्हणाले आम्ही सगळे येऊ का तिकडे काय फक्त रतनलाच पाठवू बर बर फक्त रतनलाच
काय म्हणालात नंतर सांगेन. अहो पण बरं. अहो पण बाबा. हॅलो 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 हॅलो. ताई काही जरुरीच असल्याखेरीज बाबा कॉल करणार नाही. हो, हो. मला गेलंच पाहिजे. जा जा लवकर जा. माझी बॅग बजरंग जी. बॅग तुमची बॅग भरून तयारच आहे. लवकर आण, मी लवकर. तयार आहे. आत्ता जा लवकर आण. माधव तुम्ही मला स्टेशनवर पोचवायला याल ना. डेफिनेटली या. ते कशाला? ते फार दमलेत. मी येते तुला पोचवायला. तुला एसटीत बसलेले बघते आणि मगच मी घरी परतते. हं? रतनबाई ही घ्या तुमची बॅग. आणि ही घे तुमची पिशवी. ताई तिकडे व्हायला काय झालं असेल ग. हो. मला सारखी आई बाबांची आठवण येते. चल चल. आई बाबा हो रतन रमे. आजोबा तुम्ही फोन मधून बाहेर कशी आलात? आताच तर तुमचा ट्रंक कॉल आला होता की रतनला वाईला पाठवून द्या म्हणून. माझा ट्रंक कॉल? अरे आम्ही सकाळी 7:30 वाजता एसटीत बसलो. ते आत्ता इथे येऊन पोचलो. हं. ट्रंकॉल कसला करणार डोंबलाचा? काय मग रमा तू इतकं बिनचू कशी काय बोललीस? बाबा रतन काय भानगड काय? कुणीतरी एप्रिल फुल केलं असेल. बट आय एम नॉट फुल. मी गप्प राहणार नाही. आताच्या आता इन्क्वायरी करणार. ती एन्क्वायरी मग करा जावई बापू. हम्म. आधी त्या गोपीचं कुठपर्यंत आलंय ते मला सांगा. अहो तो झिपऱ्या केसाचा बुलडॉग लग्न करायचं नाही म्हणतोय. अरे तो नाही त्याचा बाप करेल. हा? ते काय नाही. उद्या सकाळी त्या गोप्याला मी इथं बोलावलंय म्हणून सांगा. हे काय? हा समारंभ कसला? सेलिब्रेशन. तू माझ्या जीवनात आलीस म्हणून. उद्बत्ती तू मला खूप आवडतेस. असं वाटतं तुला पेटलं ठेवावं आणि जन्मावर तुझा सुगंध घेत राहावा. म्हणजे तू माझी होशील का? बोल ना. गोपी काय चालला धिंगाणा? आम्ही मेणबत्त्या खेळतोय. तुम्ही 2 घेऊन जा लावायला खोलीत. विजवून टाका द्या. सिस्पार. मूर्ख मुली. हा हिप्पी तुझ्याशी लग्न करणार आहे असं वाटतं तुला? नाही त्या भ्रमात राहू नकोस. आणि या वैभवशाली बंगल्याची मालकीण होण्याची स्वप्न तर मुळीच बघू नकोस. अक्का साहेब. चुप बसा तुम्ही. हा गोपी दिसेल त्या मुलीशी मजा मारण्यासाठी दोस्ती करतो. पाहिजे असेल तर विचार या सगळ्यांना. त्यात काय झालं? आम्ही मॉडर्न आहोत. का बसा का टिटव्यांना? तुला जर ह्याच्यासारखं हिप्पी बनायचं असेल तर बस काय वाटेल ते कर जा तिकडं. नाही नाही मी गरीब असले तरी माझ्या अप्रूला शीलाला जीवाच्या मोलाने जपणारी आहे. उद्बत्ती. उभा राहा इथे. चेंडू आणि इकडं. हरामखोर. पंजा. हं? मूर्ख शिरोमणी. काय चेष्टा चालवली तुम्ही? मगाशी कोळसा मारला आता चेंडू मारताय. अबे ओ थेरडे. ए बेवडे थेरडे कोणाला म्हणतोय? अरे 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 अरे, अरे, आजोबा अहो रंगो राघव. अहो हा गोपी आहे. हा? तुमचा भावी जावई. कोण गोपी? हे गोपी. आई. सोडा सोडा. या गोपी. बोला गोपी. तुम्ही आमच्या रतनशी कधी लग्न करणार? लग्न. हा. लग्न म्हणजे बंधन आलं. हा? आम्हा लोकांना शांती हवी असते. त्यासाठी आम्ही वाटेल ते खातो पितो. एखाद्या मुली बरोबर राहतो. हम्म. कंटाळा आला की तिला सोडून देतो. मला की दुसरी मुलगी दुसरी. आम्हाला कसलंही बंधन नाही. अरे काय चाललंय काय तुमचं? हा? गोपी लग्न करूनही तुम्हाला शांती कशी मिळवता येईल हे मी तुम्हाला सांगतो. कसं काय? शवासनानं तुम्हाला शांती मिळेल. शवासन? हा. नाही तसं नाही. मला काय म्हणायचं आहे तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही जावायला जात मारता. नाही म्हणून बरं आहे. म्हणजे हे बघा गोपी शवासन करताना कसलाही अडथळा आला हा. तरी आसन सोडायचं हा. नाही. समजलं? आता बघा मी काय म्हणतो तोंड इकडे वाटतं. मी काय म्हणतो म्हणजे हत्ती जरी तुमच्या अंगावरून गेला ना तरी आसन सोडायचं नाही. हा. आता बघा कुचू 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 कुचू. अच्छा चुचू अच्छा चुचू. अहो 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 अहो
शवासनवाली, अहो आसनवाली, अहो उठा उठा. हाती आला. अब कोण गेलं? रंगू राघव गेली. हा रंगू राघव म्हणजे रतनचा बाप. ट्रंकॉल डायरेक्ट इकडे कसं खायला? मेला. अजून नाही. शवा. मी बघतो. आणि हाताचा कुळकुळा करून टाकला पाहिजे. मी विकेट किपर मागे. अजून थोडी दुगदुगी आहे. हा. कानाला मंद श्वास चालू आहे. रंगो शुद्धीवर या. थोडी बँडी देऊया. घ्या. आजीच्या बाट. अरे रे काय करू? डॉक्टरच्या डोळ्या देखत एक माणूस त्याचं औषध न घेता मरतोय रे. अरे. शेवटचा उपाय नाही तर मग काय गंगाजल नाही तर तुळशीपत्र. राम बोलो बाय राम. माझ्या प्रयत्नाला यश आलं. अरे तुम्ही आताच राहिली वाटतं. म्हणजे तुम्ही मला इंजेक्शन दिलं? कोण तुम्ही? मी बगाराम गायतोंडे. डॉक्टर डॉक्टर मग काय करणार? मला दुसरा उपाय नव्हता ना म्हणून अरे मग उपाय काय नव्हता? अरे मी बाटलो पवित्र झालो. नाही म्हणजे मी बाटून एखाद्या वेळी ख्रिस्ती मुसलमान झालो असतो ना तरी प्रायश्चित्त घेऊन मला शुद्ध तरी करता आलं असतं रे. अरे माझ्या आयुष्यात कधी मला डॉक्टरचा स्पर्श झाला नाही की औषधाचा एक थेंब सुद्धा माझ्या पोटात गेला नाही. आणि तुम्ही मला डायरेक्ट इंजेक्शन दिलं आणि ते सुद्धा सोयी सकट. बँडी सुद्धा पाजली. तुम्ही झोपला होता. मी काय म्हणतो की तुम्ही काहीही म्हणू नका. नाही पण मूर्ख शिरोमणी. पैसे खर्च न करता शांती मिळत असेल तर मी लग्न करायला तयार आहे. हा? म्हणजे तुम्ही आमच्या रतनशी लग्न करायला तयार आहात? हो. हॅलो हॅलो कोण दुर्गाताई का? मी रंगो राघव बोलतोय. बोला रंगू राघव. नाही मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. राघव नाही म्हणजे शेवटी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं. तुमचा गोपी आमच्या रतनशी लग्न करायला तयार झाला. काय लग्न ठरलं? नाही मला एवढंच विचारायचंय की साखरपुडा कुठं करायचा? तुमच्या घरी की आमच्या? तिथंच साखरपुडा होणार. आधी आमच्याकडे गोपीला तुम्ही पाठवून द्या. ठीक आहे मग ठेवू फोन. ठेवा. बा मॅडम साहेबा, चुप. आजपर्यंत आम्ही तुम्हाला फुकट पोचलं. त्यापेक्षा एखाद्या बैलाला किंवा रेड्याला पोचलं असतं तर त्याने सुद्धा आपली शिंग खुपसून त्या गोप्याचा खून केला असता. होय मॅडम साहेबा. Shut up! तुम्ही बैलापेक्षा निर्बुद्धने रेड्यापेक्षा शुमात समजलात? कसं मॅडम? आज तुम्ही कसंही करून त्याचा खून केला पाहिजे लक्षात ठेवा. नाहीतर आम्ही तुमची गाय करणार नाही. घेतो का? गोमूत्र घेतो. इम्पोर्टेड आहे. घे सर्दी जाईल. घे. सॉरी मी हरलो. मला तर सायनाइडच घ्यायला हवं. सायनाइड. मी हरलो. काय झालं? सायनाइड घेतो मला नाही मारायचं. पण मला मरावंच लागणार आहे. ठीक आहे हे फोटो त्या सायनाइड रतनला दे. आमच्या असफल प्रेमाची निशाणी. प्रेमाची निशाणी. शेवटचं. याची सर्दीच जात नाही. अहो रंगोराघव हे बघा तुमची मुलगी डॉक्टर रतन काय हे बघा पाण्यात. आणि मला तुम्ही रंगोराघव तुमची मुलगी डॉक्टर बरोबर स्टेइंग टुगेदर असं या फोटोवरून वाटतं नाही का? तेव्हा हे लग्न मोडलं. रिअली आता लवकर सांगून टाकू. नाहीतरी मुळे मी आता माधवशीच लग्न करणार आहे. काय? नाही कसं अशी तुझीच इच्छा होती ना? काय खरं की नाही? हा पिंटू सकट संसार. हा फर्निचर सकट नवरा. रबरचे सबत सोडणार तू. शर्त झाली त्या पुढे. बाय द वे बेबी बाय. Bye. आता मी माझ्या उदबत्तीला शोधायला जातो. हा? उदबत्ती बाजूला हो. गोपी. हा उदबत्तीचा पुडा आहे. गोपी कृष्ण कन्हैया बंसी बजाया. बाबा जाऊ दे ना त्याला. कशाला अडवता जाणाऱ्या लोकांचं जपलं जातोय तो. कार्टे तू पिठाची गिरणी काढणार आहे माहित होतं मला. पण ती अशी घरात काढशील याची कल्पना नव्हती मला. मारू का? अहो तुम्ही रतनला का दोष देता? सारा दोष हिचा आहे. विचारा हिला. रमा सांगते
हे सारं का घडलं मी सांगते, अगदी हात जोडून सांगते. काही दिवसापूर्वी मी मरणार होते. काय मरणार होतीस? ला 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 उदबत्ती. रोज तो गोपी सॉलिसिटर साहेबांनी याला जरा सांगितलंय. अरे का बाबा? सोडे सोड बघ मी आईच्या बरोबर. हे टकल्या टकल्या कुठे गेला? टकल्या कुठे रिक्षा त्यानंतर डॉक्टर शास्त्रींनी मला सांगितलं की मी मरणार नाही म्हणून. मूर्ख, पाहिलंस तुझ्या अति संशयी स्वभावाचा घोर परिणाम. तो बिचारा डॉक्टर बगाराम गायतोंडे. पगाराम पगारामवर उगीच संशय घेतला मी. पगाराम 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 डॉक्टर पगाराम कुठे भेटतील? डॉक्टर कुठं? डॉक्टरांनी हे परत दिले तुम्हाला. वाचा. मरणस्थळ पत्ता नाही नाही. पगाराम रतन, पगाराम काय देऊ? वाचा. प्रिय रतन, आज मी जीव देणार आहे. माझं प्रेत बघायला तरी ये. मरण स्थळ पत्ता वैकुंठ. रतन, रतन, तुझ्या मावळत्या प्रेमाला साक्षी ठेवून मी या निष्ठुर जगातून कायमचा निरोप घेत आहे. आता आपली भेट पुढच्या जन्मी. माझा आवाज एकदम बारीक कसा काय झाला? पगाराम तू या जगात राहणार नाहीस तर मी तर या जगात राहून काय करू? पगार काय तुझं म्हणणं? पगाराम आपण जोडीला मरूया. नको, आता कशाला मारायचं? जाऊ दे ना आता काय. थँक्यू वेलकम. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. अरे माय गॉड. पोटात पोटावर नको, पाठीवर. चावट पटला. बजरंग्या, झिपरे आणि टिपऱ्या आयला कमाल आहे. तू कुठं? तिकडे चालली ना मारामारी. ओके. मालक नाही जाऊ का? कशाला मारायला? मारायला जाऊ. तू मारायला? कोल्हापुरी हिसका. जा जा, कोल्हापूर इसका दाखव. मालक आलोय म्हणा आम्ही. चिमण्याची काळजी घ्या बरं का. मी घेतो, तू काय काळजी करू नको. जय बजरंग बली की.
फिल्म मध्ये काम करणार हा, साहेब. हा, तेवढ्या करता तो शेट्टी सारखा चकट करून आला साहेब आज. फाईट मारता येते हा मारता येते ना साहेब, मारून दाखवतो हे बघा. हा हे बघा. पाहिजे का हा दे इकडे देऊ देऊ खाली हा देतो सुंदरी सुंदरी सलाम जवाब मागे उभा आहे तो बघ तो बघ तो बघ मला सोड तू मला तू गेला थांब आपण पोलिसांना बोलूया चल लवकर इन्स्पेक्टर साहेब ते बघा पकडा त्यांना कोणी हलू नका जागेवरून. चला, घेऊन चला यांना. चला, चला. आम्हाला सांगितलं तो टाकले टाकले माझी मला दगड मारतो काय इन्स्पेक्टर यांना पकडलं आता आमच्या घरी जा माझ्या बहिणीला दुर्गाला आणि त्या बारशिंग्याला पकडा चांगला कर्कच बांधून ठेवा हे टाकल्या, हे टाकल्या. मला मारता काय आता बरोबर दाखवतो श्रीमती दुर्गादेवी आणि सॉलिसिटर बारशिंगे आपणच. येस, आमच्या पॅलेस मध्ये एवढे पोलीस यू बोथ आर अंडर अरेस्ट. कशाबद्दल गोपीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल. हा प्रयत्न म्हणजे गोपी मेला नाही अजून बार शिंगे अरे हो यांना सांगायचं नव्हतं नाही का चला लेडीज फर्स्ट चला चला. चला बोलवते रमे तुझ्या मरणाची ती भांगड वगैरे समजली पण आता हे सगळं निस्तरणार कोण? रतन कार्टे तुला कुणाशी लग्न करायचंय एकदा काय ते फायनल सांगून टाक. मी लग्न हा. हाय बेबी बेबी मागे फिरा. मला की नाही डॅशिंग असलेला नवरा हवा ए डॅशिंग इकडे अ? वेळ प्रसंगी उचलून पळवून देणारा बघा आवाज नाही पाहिजे कोण तू नाव काय तुझं ए रंगो रावण रावण हा गोमूत्र पित बस हा? म्हशीचं बस खाली आज काय आणलंयस तू विकायला मंगळसूत्र मंगळ तुमच्यासारख्या हिप्पी लोकांना नाही उपयोगी ते. चालते आणि इकडे सगळी देऊ. सगळी काय करायची एक पुरे तुझ्यासाठी ए इकडे आण आमच्यासाठी मला द्या ते चिमणीसाठी इथे दे माझ्यासाठी हा? हे दुसरं मंगळसूत्र तुम्ही कुणाच्या गळ्यात बांधणार आहात माधव? हे मंगळसूत्र हे दुसरं मंगळसूत्र दुसरं लग्न हो बायको संशय वृत्तीची असली की सारा संसाराचा बट्ट्याबोळ होतो हे गेली 10 वर्ष बघतोय मी म्हणून
म्हणून मीही दुसरं लग्न करणार. नको नको, मला पटलंय. संसारात संशय शिरला की कलीचे राज्य सुरू होत. मी तुम्हाला वचन देते, यापुढे अजिबात मी संशय घेणार नाही. उलट तुमच्या प्रेमासाठी वाटेल ते करेन. खरंच? मग मीही तुलाच कंटिन्यू करेन. खरंच? प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते.